इतर पक्षांपेक्षा वेगळं भासवणाऱ्या भाजपालाही घराणेशाहीची लागण झाली आहे. महापौर पदावर विराजमान झालेल्या हिमगौरी आडके असोत की स्थायी समिती सभापती झालेले मच्छिंद्र सानप, दोघंही राजकीय वारसा लाभलेले आहेत. वर्षानुवर्ष एकाच घरात लाभाची पदे दिली जात असतील तर इतरांनी नुसतंच बघतच राहावं का, असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. महापौर पद महिला राखीव झालं आणि आडके यांना या पदावर संधी देण्यात आली. माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय दौलतराव आहेर हे आडके यांचे काका, तर कधी काळी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदावर राहिलेले बाळासाहेब आहेर हे वडील आहेत. आमदार डॉक्टर राहुल आहेर हे त्यांचे भाऊ आहेत. एकाच घरात आधीच इतक्या पदांची खैरात झालेली असताना आता आडके यांच्या रूपाने महापौर पदाचीही यात भर पडली आहे. ज्यांना स्थायी समिती सभापतीची उमेदवारी दिली त्या सानप यांच्या बाबतीतही फार काही वेगळं नाही. सानप हे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आहेत. वडिलांनी आमदारकीची चव चाखून झाल्यानंतर पुत्राला नगरसेवक करण्यात आलं. नुसतंच नगरसेवक केलं नाही तर थेट महापालिकेची तिजोरी समजली जाणारी स्थायी समितीही पक्षाने दिली आहे. उपमहापौर पद शिंदे सेनेच्या वाट्याला गेल्यानंतर सानप यांच्या तोंडचा घास फिरावला गेला होता. त्यामुळे स्थायी समिती देऊन पक्षानं त्यांचं समाधान केलंय. एकीकडे आमदार पुत्रांना महापालिकेची उमेदवारी नाकारली गेली, दुसरीकडे मात्र महापौर आणि स्थायी समिती सभापती पदे मात्र वर्षानुवर्ष सत्तेची चव चाखत असलेल्या घरातच दिली गेल्यानं घराणेशाहीचा मुद्दा ठळक झालाय. काँग्रेस असो की इतर पक्षांना घराणेशाहीवरून दूषणं देणाऱ्या भाजपातही वेगळं काही नाही हेच यावरून अधोरेखित झालंय.